गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला दोन माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट। राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागलेत। त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम, शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजपा आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचे कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं आहे, शरद पवारांची प्रतिक्रिया। देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यादी जाहीर, तर महाराष्ट्रामधील 9 पक्षांसह देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते झेंडा दाखवत ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉनचं उद्घाटन, 20,000पेक्षा अधिक धावपटूंचा सहभाग। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, बारामतीमधील विविध विकास कामांची अजित पवारांकडून पाहणी। राज्यात विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार, वसतिगृहांसाठी 1,200 कोटींची तरतूद, 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार, संजय शिरसाट यांची घोषणा। इंडिया आघाडीचा मोर्चा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार, राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरुवात। शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा, आयोगाकडे माहिती मागूनही ती दिली नाही, बाळासाहेब थोरात यांचा आरोप, तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य, राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार। एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं विधान। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये कुणालाही आक्षेप नाही, मविया ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली। मुंबईमध्ये मवियाशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात, याचे संजय राऊतांकडून संकेत। काल कोळीवाड्यामध्ये आलेले नासके नारळ, अरविंद सावंतांची एकनाथ शिंदेंवर टीका, तर सावंतांचा वरळीशी काय संबंध? वरळी तुमच्या बापाच्या मालकीची आहे का? नरेश म्हस्केंची खोचक टीका। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल, सिद्धेश शिंदेंवर महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप, तर इन्स्टाग्राम पोस्ट करत सिद्धेश शिंदेंनी आरोप फेटाळले। शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांनी केली होती तक्रार। जळगावच्या 40गावमध्ये एकनाथ खडसेंच्या विरोधात भाजपा आक्रमक, खडसेंच्या फोटोला जोडे मारत एक कार्यकर्ता फोटोवर थुंकला, रुपाली साखळकर चेकाळल्या आहेत, खडसेंनी केलं होतं वक्तव्य। प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणी महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र, दबाव टाकून महिलांना बोलावलं का? एसआयटी मार्फत चौकशी करा, महिला आयोगाची मागणी, मानवी तस्करीचा प्रकार असल्याचाही दावा। कामं मी करूनही रावसाहेब दानवेंची बातमी कशी होते? जालन्याचे खासदार कल्याण काळेंचं मिश्किल विधान, तर उत्तर देताना पाय आपटत दानवेंकडून स्वतःच्या कामांचा दाखला। नागपूरच्या कोराडीमध्ये निर्माणाधीन गेटचा स्लॅब कोसळला, 15 ते 16 जण जखमी, सर्वांची प्रकृती स्थिर। महालक्ष्मी मंदिराजवळ मुख्य प्रवेशद्वाराच्या बांधकामाच्या वेळेला दुर्घटना। दादरमध्ये कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या महेंद्र संकलेच्यावर गुन्हा दाखल, शिवाजी पार्क पोलिसांकडून गाडी ही जप्त, हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई। भारत आणि ओमानमध्ये लवकरच मुक्त व्यापार करार, दोन्ही देशांमध्ये चर्चा पूर्ण झाल्याची माहिती, भारताच्या आयातींमध्ये पेट्रोलियम उत्पादनं युद्ध याचा समावेश। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।